नदी वाहते सुकते पण इतरांना पाणी देते. झाडे वेली उगवतात आणि मरून जातात पण माणसांसाठी फुलतात, फळतात आणि मानव जातीला आनंद देतात. दुःखाची पर्वा न करता दीनदुबळ्यांसाठी आपले आयुष्य ईश्वरचरणी अर्पण करणारा, ख्रिस्ती श्रद्धा आशिया खंडात पोचविणारा पहिला जेझुइट मिशनरी संत फ्रान्सिस झेवियर यांची जीवनगाथा आपण पाहूया. फ्रान्सिसचा जन्म 1506 साली स्पेनमधील राजेशाही घराण्यात झाला. घरात सर्व लहान असलेल्या फ्रान्सिसचे बालपण अगदी मजेत आणि ऐश्वर्यात गेले. बुद्धीने खूप तल्लख व अभ्यासाची आवड असल्याने त्याने उच्च शिक्षणासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या विद्यालयात प्रवेश घेतला. एक नामवंत प्राध्यापक होण्याचे स्वप्न तो बाळगत होता. अशा वेळी फ्रान्सिसला साथ मिळाली इग्नेशियस लोयोला व पीटर फेबर या मित्रांची. इग्नेशियस लोयोला हा एक शूर सेनापती होता. युद्धात असताना तोफेच्या गोळ्यांनी तो जखमी झाला. औषधोपचार घेत असताना त्याला देवाचा साक्षात्कार झाला. संत इग्नेशियसला परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याने आपल्याला आलेला देवाचा अनुभव इतरांनाही यावा, तसेच प्रभू सुवार्ता संपूर्ण जगात पसरवावी यासाठी त्याला माणसांची गरज होती. आणि अशा वेळी त्याची गाठ पडली फ्रान्सिस झेवियर व पीटर फेबर यांच्याशी. मी सध्या उच्च शिक्षण घेण्यासाठी इथे आलो आहे. मला खूप नाव कमवायचं आहे. एक मोठा प्राध्यापक मला बनायचा आहे. तू सारे जग कमवले पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ? ह्या एका वाक्याने त्याचे हृदय परिवर्तन झालं. गगनाला गवसणी घालणाऱ्या त्याच्या महत्वाकांक्षेला लगाम लागला आणि त्याचे पाय जमिनीला लागले. इग्नेशियसने आत्मक्लेश, गरिबी आणि आध्यात्मिक साधना या गुणांनी सजविलेल्या जीवन पद्धतीने 6 तरुणांना आपल्याकडे आकर्षून घेतले व 27 सप्टेंबर 1540 रोजी येशू संघाची स्थापना केली. त्याच वेळी गोव्यात असणाऱ्या पोर्तुगीज राजांनी केलेल्या जेझुइट फादरांच्या मागणीवरून फ्रान्सिस झेवियरला गोव्यात पाठवण्यात आले. प्रवासात खूप अडचणी आल्या, परंतु त्याने जेझुइट संघाचे ब्रीदवाक्य त्याच्या मनात ठेवले, ते म्हणजे ॲड मायोरम दाय ग्लोरियम, देवाच्या महत्तम गौरवासाठी. फ्रान्सिस गोव्यात आल्यावर तेथील भाषा शिकला, लोकांना भेटू लागला, आजारांची सेवा करू लागला.
आणि त्यांना शिक्षण देत असत. You shall not pass me by before me. You shall not pass me by before me. You shall not take the name of the Lord your God in me. You shall not take the name of the Lord your God in vain. Remember that you keep holy the Sabbath day. Remember that you keep holy the Sabbath day. Honor your father and your mother. Honor your father and your mother. स्थानिक मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी सेंट पायस कॉलेजची स्थापना केली. आजही त्याचे अवशेष आपल्याला गोव्यात पाहायला मिळतात. गोव्यात कार्य करत असताना एक पवित्र धर्मगुरू म्हणून तो प्रसिद्ध झाला. फक्त गोव्यातच नाही तर वसई, जपान, चौल, मलाक्का, केरळ अशा विविध ठिकाणी सुमारे 80,000 मैलाचा प्रवास करून या संतांनी लोकांची सेवा केली आणि त्यांच्या जीवनात आनंद आणला. फ्रान्सिस यांनी जपानमध्ये सुद्धा खूप कार्य केले. जपानमधून परत येत असताना वादळात त्यांची बोट सापडली. वादळ शांत करताना त्यांचा क्रूज समुद्रात पडला व वादळ शांत झाले. क्रॉस गमावल्याने दुःखी झालेला फ्रान्सिस समुद्रकिनारी फिरत असताना अचानक त्यांना एक आश्चर्य दिसलं. दुःखी मनाने ते समुद्र किनाऱ्यावर फिरत होते आणि त्यांच्या दृष्टीस एक अजब दृश्य पडलं. एक खेकडा समुद्रात पडलेला क्रॉस घेऊन त्यांच्या दिशेने येत होता. फ्रान्सिसने देवाचा गौरव केला. काय तो चमत्कार! चीनच्या संस्कृतीबद्दल त्यांनी ऐकलं होतं. अशा चीनच्या लोकांना परमेश्वराची सुवार्ता पसरवण्यासाठी ते चीन देशाकडे जाण्यास निघाले. परंतु तेथील राजाने त्यांना चीनमध्ये येण्यास प्रवेश दिला नाही. चीनमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर कधीतरी चीनमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर सांचीवान बेटावरच आपले 2 शिष्य अंतोनी व ख्रिस्तोफर यांच्याबरोबर ते थांबले. तेथे असतात त्यांना खूप ताप आला.
रंताची उलटी झाली. त्यांचा ताप वाढतच गेला. तो दिवस होता 3 डिसेंबर 1552 आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. आणि ख्रिस्त सभेचा एक अद्वितीय मिशनरी काळाच्या पडद्याआड गेला. दिनांक 17 फेब्रुवारी 1553 रोजी सांताक्रूज ह्या जहाजाने तिथे पुन्हा नांगर टाकायचे ठरविले. अंतोनियो याच्या विनंतीनुसार ती खाच उकरण्यासाठी व तेथील हाडे आणण्यासाठी एका प्रवाशाला किनाऱ्यावर पाठवले गेले. ते खाच उकरतात, परंतु दृश्य पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण चुना टाकून सुद्धा फ्रान्सिसचे शरीर कुजलेले नसते. ते देवाचा गौरव करतात. फ्रान्सिसचे शव गोव्याला आणले जाते. आजही त्यांचे शरीर गोव्यातील बॉम्ब जेजू ह्या चर्चमध्ये अस्तित्वात आहे. दर 10 वर्षांनी ते लोकांच्या दर्शनासाठी खुले केले जाते. माणूस किती जगला ह्यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे. आणि संत फ्रान्सिस झेवियर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अवघ्या 52 वर्षाच्या आपल्या आयुष्यात या महान संतांनी रोपलेला सेवेचा अंकुर भव्य वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. आज संपूर्ण जगभर हजारो जेजुईट धर्मगुरू सेवादानाचं कार्य करत आहेत. आणि अशा ह्या जेजुईट त्यांच्या संस्थेमध्ये आपणा सर्वांना शिकण्याची संधी मिळत आहे. त्याबद्दल आपण सर्वजण परमेश्वराचे आभार मानूया.